आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तो मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले सातपुते सरांचे आभार की त्यांनी यूट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओखाली कमेंट केली होती ह्या संदर्भात व्हिडिओ घ्या म्हणून. आता आपण 0 मिनिटात मेन विषयाला हात घालू. समजा साईटवरती आता आपण आहे आणि आपल्याला एखादा बार दिसतोय. त्या बारचं आता आपल्याला समजा वजन काढायचं, पण आपल्याकडे वजन काटा नाही किंवा ते वजन करण्यासाठी काहीच आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही, पण आपल्याला त्या बारचं वजन काढायचं आहे. तर आपल्याकडे काहीच नसताना फक्त आपल्याकडे एक टेप आहे, त्या टेपने आपण त्या बार किती लेंथ आहे ते बारची लेंथ मेजर केली आणि बारचा दाया आपल्याला जर माहीत असेल, म्हणजे किती डायमीटरचा तो बार आहे, ह्या दोनच गोष्टी माहीत असेल तरी आपण त्या बारचं वजन काढू शकतो. तो बार किती वजनाचा आहे, लेंथ एक तर फूटमध्ये असेल मीटरमध्ये असेल. आपल्याला जे काही त्याचं वजन असेल वजन काढता येणार आहे त्यासाठी 2 फॉर्म्युले. फीटमध्ये जर तुम्ही लेंथ मेजर केली असेल एखाद्या बारची त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे, आणि जर तुम्ही मीटरमध्ये बारची लेंथ मेजर केली असेल त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. आता आपण सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी घेऊ. समोर मी 2 गोष्टी लिहितो, म्हणजे जे काही डाऊट असेल ते लगेच क्लिअर होऊन जातील. आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला फीटमध्ये जरी अंतर माहीत असेल तरी तुम्हाला त्याचं वजन काढता येणार त्या बारचं, आणि तुम्हाला मीटरमध्ये जरी अंतर माहीत असेल तरी तुम्हाला त्या बारचं वजन काढता येणार आहे. आता सगळ्यात पहिले आता आपण मीटरसाठी फॉर्म्युला दिलेला आहे d²/162 असेल. पर मीटरसाठी फॉर्म्युला दिलेला आहे. समजा एका मीटरच्या बारचं तुम्हाला वजन काढायचं आहे, त्यासाठी फॉर्म्युला आहे d²/162. फक्त एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. तुमच्याकडे मीटरमध्ये अंतर असेल तर मीटरमध्ये तुम्ही बारची लेंथ मेजर केली असेल d²/162. आता बार किती एमएमचा असतो? बार 6 एमएमचा असतो, 8 एमएमचा असतो, 10 एमएमचा असतो, 12 असतो, 16, 20, 25, 42 असे व्हेरियस टाईपचे बार असतात. आता आपण इथे घेऊ 8 एमएमचा बार घेऊ. 8 एमएमचा बारचा आता मला समजा वजन काढायचं आहे. फॉर्म्युला काय आहे? d²/162. डी म्हणजे काय? दाया ऑफ बार, म्हणजे जे तुमचा बार आहे त्या बारचं डायमीटर. बारचं डायमीटर किती? आपलं 8 एम. 8 × 8 का? कारण की d² आहे. डिवायडेड किती झालं? 162. किती उत्तर आलं तुमचं? उत्तर आलं 0.395 kg. तुमचं उत्तर आलं 0.395 kg. ठीक. हे जे उत्तर आलेलं आहे हे आलं तुमचं एका मीटरसाठी आलं, पर मीटरसाठी आलं. पण समजा तुमच्याकडे जर 10 मीटर असेल तर फक्त जे उत्तर आलेलं आहे त्याला मल्टिप्लाय 10 करायचं, म्हणजे 0.395 kg पर मीटर आलं होतं. आता आपल्याकडे समजा 10 मीटरचा बार आहे. आता आपल्याला 10 मीटरचा बारचा तुकडा काय तर याला मल्टिप्लाय काय करावं लागेल? 10 करावं लागेल. तुमचं उत्तर येईल 3.95 kg. म्हणजे तो बार आहे जवळजवळ 4 किलोचा बार असणार आहे. जो 10 मीटरचा जर बार असेल आणि त्याची जी काही दाया असेल तो 8 एम असेल. जर तुमच्याकडे बारचा तुकडा 2 मीटर असेल तर फक्त जे आलेले 0.395 याला मल्टिप्लाय 2 करायचं. म्हणजे थोडक्यात एकच गोष्ट लक्षात घ्या, d²/162 करून तुम्ही काय करताय? एका मीटरचं बारचं वजन करताय आणि त्याला मल्टिप्लाय जेवढे काही तुमच्याकडे बारची लेंथ असेल त्याला मल्टिप्लाय करा. तुमचं जे काय असेल बारचं वजन येऊन जाईल. तुम्ही किती बार असो तुमच्याकडे, मग किती मीटरचे बार असो. आता मला फूटमध्ये अंतर माहिती आहे आणि मला आता त्याच्यावरून मला त्या बारचं वजन काढायचं आहे. त्यासाठी काय करायचं? d²/ आता मीटरसाठी काय घेतलं तर 162, पण इथे काय घ्यायचं आहे? 533. मीटरसाठी काय घेतलं होतं आपण? 162. इथे काय घ्यायचं आहे? 533. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला? d²/533. म्हणजे येणार आहे हे जे येणार आहे हे आपल्या एका फूटसाठी येणार आहे. आता एका फूटसाठी कसं काढायचं? आता समजा आपला 8 एमएमचा बार आहे, आपण 8 एमएमचाच घेऊ. इथं 8 एमएम पकडला होता. 8 mm मल्टिप्लाय 8 mm. व्हॅल्यू जी येणार आहे बारची ती एम एममध्येच आहे. इथं मीटरमध्ये पण आपण एम एम घेतली होती, इथे पण एम एम घेणार आहे. फक्त जी लेंथ येणार आहे ती लेंथ आता आपल्याला इथे फूटमध्ये पकडायची. d²/533 म्हणजे डी किती आहे? 8 mm गुणिले 8 mm. 8 × 64 भागिले 533. उत्तर आलं तुमचं 0.120 kg पर फूट. म्हणजे काय आलं? एका फूटसाठी आलं. इकडे आलं होतं एका मीटरसाठी आलं होतं. मग मीटरसाठी जी व्हॅल्यू आली होती आपली 0.395 त्याला आपण जेवढे काही मीटर असेल त्याला गुणिले केलं होतं ते उत्तर येत होतं. तसंच आता इथं 0.120 kg पर फूट आलेलं आहे, हे एका फूटसाठी आलेलं आहे. आता आपल्याकडे समजा 2 फूटचा बार असेल त्याचं वजन काढायचं तर फक्त हे 0.120 kg आले याला मल्टिप्लाय 2 करायचं. जे उत्तर येणार आहे तुमचं 0.240 kg. म्हणजे जे उत्तर आलं तुमचं 0.240 kg म्हणजे पावशेरला थोडंसं कमी. ते उत्तर आलं तुमच्या 2 फूटचा बारचं वजन आलं. 2 फूटचा बार असेल आणि तिचं दाया 8 mm असेल. सिंपल एवढंच करायचं. काय करायचं? d²/162 ते एका मीटरसाठी वजन येणार आहे आणि जेवढ्याकडे तुमचे मीटर असेल तेवढे त्याला मल्टिप्लाय करायचे. आणि d²
533 हे जे उत्तर येईल याचं एका फूटसाठी येणार आहे. आणि तुमच्याकडे जेवढे काही फूटचा बार असेल त्याला मल्टिप्लाय तेवढे करायचं, तुमचं उत्तर तेवढ्या बारचं डायरेक्ट किलोमध्ये येईल. कायम हेच वजन भरेल. इथे एक नोट सांगणं गरजेचं आहे, इथे एक टिप सांगणं मला गरजेचं वाटतं. हे जे वजन काढलेलं आपण d²/162 किंवा d²/533 याने आपण जे काही वजन काढलेलं आहे ते वजन प्रत्येक वेळेस तुमचं साईटवरती जो बार असेल त्याचं हेच भरेल असं नाही. जर तुम्ही वजन काट्याने केलं तर तुम्ही नॉर्मली आपल्या ज्या फॉर्म्युलाने केलं हे तर येते, पण मग जर तुम्ही त्याला दोन्हीला कम्पॅरिझन करत असाल, पुन्हा तुम्ही चेक करत असाल की हे त्याच्यामध्ये काय फरक येतोय, तर प्रत्येक वेळेस तुमचं जे वजन आहे वजन काट्यावरती केल्यानंतर हेच भरेल असं नाही. याच्यामध्ये काही ठिकाणी 7% पर्यंत प्लस मायनस चालतं, काही बारमध्ये 5% पर्यंत चालतं, काही बारमध्ये 3% पर्यंत चालतं. हे आय स्कोरमध्ये दिलेले 1786 आणि टेबल नंबर 2 वरती हे दिलेलं आहे की ते टॉलरन्स किती ठेवायचा, की 7% प्लस मायनस कुठे, 5 कुठे प्लस मायनस आणि 3% कोणत्या बारसाठी प्लस मायनस. तर आपण त्यावरती व्हिडिओ बनवू. पण आता तुम्ही हे लक्षात राहूया, d²/162 आपण मीटरमध्ये काढतो आणि d²/533 आपण फीटमधले वजन काढतो. पण याच्यात पण मार्जिन असते की कितीपर्यंत आयएस कोड तुम्हाला प्रिफर करतो, कितीपर्यंत आयएस कोड तुम्हाला सांगतो की कोणत्या रेंजपर्यंत वजन पाहिजे. जरी तुमचं वजन जर 400 येत असेल तर आणि वजन काट्यावरती केल्यानंतर ते 350 येत आहे किंवा 450 येत आहे तरी चालेल का, कितीपर्यंत चालेल, हे कशावरती ठरतं ह्याचं पण त्यांनी एक रेंज ठरवून दिलेली आहे. आणि ती रेंज जर ठरवून दिली नसती तर काय झालं असतं, आपण जे साईटवरती बार आणतो ते आपण शक्यतो काय आणतो, वजनाच्या किलोवरती आणतो, वजनाच्या हिशोबाने आणतो. आणि तसं असतं तर काय झालं असतं, बारचं वजन वाढवायला कंपनीनं काहीतरी नवीन आयडिया लावली असते की कंपनीनं बारचं वजन वाढवलं असतं. 8 mm बार आणला किंवा 10 mm आणला, पण कंपनीने काय केलं असं, काहीतरी केमिकल किंवा काहीतरी तो वापरला असतं त्याने, ते झालं असतं त्या बारची काय वाढली असते, वजन वाढलं असतं. बार जेवत असतं पण त्याचं वजन वाढलं असतं. त्या गोष्टीला फ्रीज करण्यासाठी, त्या गोष्टीला एक लॉक करण्यासाठी ती गोष्ट आयएस कोडने ठरवलेली आहे की ह्या रेंजपर्यंतच बार चालणार आहे. काही 7%, काही ठिकाणी 5%, काही ठिकाणी 3%, प्लस मायनस. जर याच्यापेक्षा प्लस एवढं चालेल, याच्यापेक्षा मायनस एवढं चालेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, पीपीटी रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.